सो हॅलो वेलकम बॅक टू डे 28. आज 28 दिवस झालेत आपले रोज रेकॉर्ड करायचा आणि रोज यूट्यूबवर व्हिडिओ एडिट करून टाकायचा. आज डे 28 आलेत. 2 दिवसात 30 दिवस होणार आहे भाई. 30 दिवस. मी 10 दिवसाचा चॅलेंज घेतलेला पण आज 28वर आलो आहे. 2 दिवसात 30 दिवस होणार. मला पण लगे हे नाही की कसं मी एवढं रेकॉर्ड केलं आहे. कारण की मी आहे इंट्रोवर्ट. लाईफमध्ये काय नाही आहे. लाईफमध्ये इंट्रोवर्टचं आपली लाईफ तुम्हाला सगळ्यांना माहिती. कोणाशी काय बोलत नाही ना काय नाही. शांत असतात. पण मला तरी कळत नाही की मी 28 डेज व्हिडिओज कसे बनवलेत आत्तापर्यंत. आणि आज आहे लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजनसाठी जरासा साफसफाई, गाडी धुवाधुवी, सकाळपासून तेच कामात होतो. आणि मी बोललं की काय दाखवतं त्याच्यात. कारण की नेहमीच मी दाखवतो. कार धुताना दाखवलं आहे, बाईक धुताना दाखवलं आहे, रूम साफ करताना दाखवलं आहे आधीच्या ह्याच्यात. तर मी बोललं की ह्याच्यात काय दाखवायचं आता. तर मी त्यामुळे बोलले की जरा व्हिडिओ शूट करू, म्हणजे बोलू कसं वाटतं आत्तापर्यंत. 30 माझं होतं की 30 तारखेला मी तुम्हाला सांगेल की कसं आत्तापर्यंत माझी जर्नी काय होती. तर ते मी 30 दिवस माझे कधी पूर्ण होईल मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला. तर आत्तासाठी एवढंच आहे की आज लक्ष्मीपूजन आहे आणि सगळी ऑलमोस्ट तयारी पण हे करायची आहे. आता 4 वाजलेत. मला अजून बाईक धुवायचे आहेत. बाईक धुतले नाहीत. मी सकाळी नुसती गाडी धुतली आहे. गाडी धुताच माझं अर्धवट काम झालं आहे. तर आता दोन्ही बाईक धुवायचे आहेत. रॉयल एनफील्ड पण धुवायची आहे, एक्सपल्स पण धुवायची आहे. ते दोन्ही धुवून तर ते दोन्ही धुवायचे आहेत आता. तर आता तेच बघायचं आहे कसं करायचं. आणि यावेळेस मी असं विचार केला की आपण आता तो सेल्फी स्टिक आहे माझ्याकडे ती यूज करू. कारण की शूट करण्यासाठी कारण की सवय हातात पकडण्याची सवय पाहिजे. की उद्या बाहेर गेलो का काही केलं तरी म्हणजे एक असं पकडण्याची सवय व्हायला पाहिजे. त्यासाठी मी बोललं की आता आपण 2-3 दिवस असं पकडून मग रूममध्ये असं फिरता आपण बनवू शकतो. तर ते एक आयडिया आहे. तर आता बस. आणि मी बोलू ना, यूट्यूब इझी आहे. यूट्यूब लोक जेवढे बोलतात ना फॉर हे ते इफ तुम्हाला डेली ब्लॉग बनवायचे आहेत का काही बनवायचे असेल ना, यूट्यूब खूप इझी आहे. यूट्यूबवर तुम्ही नुसतं कॅमेरा घ्या. तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोन घ्या, कुठलाही कॅमेरा घ्या. दिवसभरात तुम्ही काही करताय. तुम्ही कॉफी बनवताय, कॉफीला रेकॉर्ड करा, जे मी पहिलं पण केलेलं आहे. कॉफी बनवताय, कॉफीला रेकॉर्ड करा. ब्रेकफास्ट करताय, ब्रेकफास्टला रेकॉर्ड करा. त्यानंतर जेवताना पण रेकॉर्ड करा. सगळं करताना रेकॉर्ड करा. नुसतं एडिटिंगला एक तुम्ही टाईम हे करा की 9 वाजल्यानंतर मी काही रेकॉर्ड नाही करणार. 9च्या नंतर जेवढेही असेल ते सगळे एडिटिंगला जाणार. तेवढं नुसतं ठेवा. कारण की एडिटिंगला पूर्ण दिवसाचे तुम्ही भले 10 मिनटाचा पूर्ण व्हिडिओ झाला असेल पण तो पूर्ण व्हिडिओ बघता पण तुम्हाला एडिट करता आता क्रॉप करता पण खूप टाईम जाणार आहे. तर ते एक करा. स्क्रीन बंद होती याची सारखी, त्यामुळे कळत नाही. तर ते एक करा. तर अजून काहीच नाही. इझी आहे. मला वाटतं यूट्यूब खूप इझी आहे. नुसतं लोकांनी हाईप करून नुसतं तुम्ही सबस्क्रायबर्स बघत असेल आणि हे करत असेल तर तुम्हाला पाहिजे की 2 व्हिडिओज टाकलेत आणि सबस्क्रायबर्स वाढायला पाहिजे. नाही होणार. तुमचे कधी पण 100 व्हिडिओज नाही आहेत ना, 100 व्हिडिओज यूट्यूबवर 100 व्हिडिओज पकडून चला. कधी पण तुमचे यूट्यूबवर 100 व्हिडिओज नाही आहेत ना, तुम्ही काहीच नाही करू शकत. काहीच नाही. म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्स पण नाही वाढणार ना, काही नाही. आत्ता माझे कुठं तर 28 + 40-50 व्हिडिओ झाले असेल. आधीचे 10 व्हिडिओज पकडा, आत्ताचे हे तर 50-60 व्हिडिओज माझे तसे झालेत. तर अजून 40 व्हिडिओज कधी होईल माझे, कधी 100 होईल. कारण की यूट्यूबला पण म्हणजे लोकांना पण बघायला बेस पाहिजे. काय तर 2 व्हिडिओज असणार आणि 2 व्हिडिओज तुमचे कुठे जाणार तुम्हाला पण नाही माहीत. 100 व्हिडिओज असेल तर कोणाचे 10-15 लोकांचे यूट्यूबवरती तर तुमचा व्हिडिओ जाईल फिटवर. तर त्यामुळं 100-200 व्हिडिओज कधी पण येत नाही. कधीपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. तर आता मी बघत होतो माझ्या ह्याच्यात काय तर 190 का 130 काय तर 190 का 200 व्हिडिओज आलेत. पण व्हिडिओज नाहीत, त्यात शॉर्ट्स पण आहेत. शॉर्ट काय तर मला वाटतं शॉर्टच 150 शॉर्ट्स आहेत त्याच्यात. तर त्यामुळे ते 200 दाखवत आहे. पण माझ्या शॉर्ट्सवर मला व्ह्यूज जास्त भेटतात पण व्हिडिओवर नाही भेटत. तर आता कधी पण माझे व्हिडिओज नाही वाढत, कधी पण माझे व्हिडिओजवर व्ह्यूज नाही भेटणार. तर तेच करायचं आहे की 100चे पुढं तुमचे व्हिडिओज जायला पाहिजेत. तरच तुम्ही कुठं तर जाऊ शकता, मला असं वाटतं आहे. सो लेट्स सी, बघू.
पुढे भेटू लक्ष्मीपूजनसाठी. आता बाकीची तयारी करू. आता चलो भेटू पुढच्या दिवसात. चलो बाय बाय. ओके, आता झालो आपण फुल ऑन रेडी. आता लक्ष्मीपूजनसाठी फुल रेडी. फुल बघा, फुल कुर्त्यावर आपण फुल रेडी झालं. तर आता करूया जरा लक्ष्मीपूजनची पूजा आणि पुढचा दिवस कसा जातो बघूया. आता आपण ऑलमोस्ट आता 7-7:30 वाजलेत. 1 मिनटं, 7 वाजलेत. तर आता 7 वाजता पूजा करायची. त्याच्यानंतर खाऊया पिऊया आणि त्या आता बघू पुढे. त्यासाठी एन्जॉय बघा फुल. 1 मिनिट. अरे याच्यात मी टर्न नाही करू शकत ना स्वतःला या मोडमध्ये. ओके चालेल, काय नाही तरी. सो लेट्स सी. बाय, पीस आउट. तर ऑलमोस्ट आता सगळी पूजा झालेली आहे. मला दाखवतो सगळी. ऑलमोस्ट आता सगळी पूजा झालेली आहे. दाखवतो. ऑलमोस्ट सगळी पूजा झाली आहे आपली लक्ष्मीपूजन. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी टू ऑल. काय पाऊस चालू आहे. माझी त्याची गेली पूजा. थांबा की. तर आता आपली पूजा बिजा जर सगळी झालेली आहे तर सॉरी. तर आता आपली पूजा बिजा जर सगळी झाली तर आता काय एन्जॉय करायचं आता दिवाळी. आता दिवाळी. आता एक तर पाऊस का पडतो मला माहीत नाही. संध्याकाळी 6 वाजल्यापासून कसला पाऊस चालू आहे, काय चालू आहे. फटाके उडवायचे का नाही ते पण नाही माहीत. एवढा पाऊस चालू आहे खतरनाक. आणि तर आता बघायचं आता कसं हे करायचं. पण नाव एन्जॉय आवर दिवाळी अँड हॅपी दिवाळी टू यू अँड एंड ऑफ डे 28. प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा अँड सबस्क्राईब इज मेन. भेंडी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सगळ्यात मेन आहे. सबस्क्राईब सगळ्यात मेन आहे. तर चलो बाय अँड एन्जॉय अँड हॅपी दिवाळी.